सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे आत्मा नित्य भक्तात आरी. आत्मा नेहमीच भक्तांचे तारण करतो, संरक्षण करतो. आत्मा नित्य भक्तात आरी. आता रचना वाचून दाखवतो, अर्थ सांगतो आणि पुन्हा एकदा नंतर वाचतो. गो गोरा गोरी अवघे गोकुळ, जीवापाड सांभाळी तोची गोपाळ. गो म्हणजे गाय, गोरा म्हणजे पाडा, गोरी म्हणजे पाडी. म्हणजे गाय, पाडा, पाडी यांनी संपूर्ण विस्तारलेलं जे कुळ असतं त्याला गोकुळ म्हणतात. गो गोरा गोरी अवघे गोकुळ, जीवापाड सांभाळी तोची गोपाळ. म्हणजे गाय, गाईचा पाडा, गाईची पाडी, परत त्याच्यातून निर्माण होणारी गाय, पाडा, पाडी असा जो संपूर्ण गोवंशाचा विस्तार असतो त्या गोवंशालाच गोकुळ म्हणजे गाईचं कुळ म्हणतात. आणि वेगळ्या अर्थाने दुसरा त्याचा एक अर्थ आहे, गो म्हणजे इंद्रिय. आणि माणूस सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय अशा 10 इंद्रियांनी, इंद्रिय म्हणजे गो, इंद्रिय याचा अर्थ गो असा आहे. तर माणूस सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशा 10 इंद्रियांनी 10 इंद्रियांचा मेळ असलेला म्हणजे इंद्रियांचा मेळ अशा अर्थी माणूस सुद्धा गोकुळातलाच आहे. त्यामुळे गाय, गुरे, वासरे, पाडा, पाडी यांचं जे असतं तो गोवंश म्हणजे गोकुळ. आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांना मिळवून माणसे निर्माण होतात. तर या इंद्रियांना सुद्धा गो गो म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय. तर या इंद्रियांना सुद्धा गो म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय किंवा साधन. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय होतात. या इंद्रियांना करण किंवा साधन म्हणतात. आणि इंद्रियांना दुसरा शब्द आहे गो. म्हणून गो, करण, साधन याचा सरळ सरळ अर्थ असा. गोगात्र, आपली ही जी सर्व गात्रे आहेत ती गात्रे ज्या इंद्रियांनी चालतात, त्या इंद्रियाद्वारे या सर्व गात्रांचा रथ आकारला जातो. तो या दशेंद्रियांचा रथ आकारणारा जो असतो तोच गोपाळ असतो. आणि इंद्रियांनाच गो म्हणतात, इंद्रियांना करण म्हणतात, इंद्रियांना साधन म्हणतात. म्हणून इंद्रियांचे, साधनांचे पालन करणारा तो गोपाळ. आणि इंद्रियांनी जो देह बनला त्या देहाला गोकुळ म्हणतात. म्हणून मानव हा स्वतःच्या जागी एक गोकुळ आहे. तर मानव आणि मानवाचे गोकुळ म्हणजे इंद्रियधारी माणसांचे गोकुळ. आणि तशाच तऱ्हेने गो म्हणजे गाय आणि तिचा पाडा, पाडी आणि त्याचा वंश म्हणजे गोकुळ. म्हणून गाय गुरांचे ते गोकुळ. आणि 10 इंद्रियांचा जो मानव आहे ती मानव जात सुद्धा गोकुळ आहे. या सर्व इंद्रियांचा जो रक्षण करता आहे तो या गोकुळाचा रक्षण करता तो गोपाळ. म्हणून गाय आणि अर्थातच गोकुळ. आणि त्याचप्रमाणे गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचं बनलेलं कुळ म्हणजे मानवी कुळ. म्हणून एका बाजूला गोकुळ म्हणजे गाय आणि त्याच्या वंशांचं कुळ आणि दुसऱ्या बाजूला गोकुळ म्हणजे इंद्रियांपासून बनलेल्या मानवांचा संपूर्ण समूह किंवा मानवजात. म्हणून मानवजात हे सुद्धा गोकुळ आहे. आणि दोन्ही या इंद्रियांचा रक्षण करता जो आहे तो गोपाळ याला आपण म्हणतो. तो गोपाळ म्हणजे ते सर्व रक्षण करत्या देवाचं नाव म्हणून त्याला गोपाळ, इंद्रियांचे नीट पालन करणारा, त्यांना तुष्टीपुष्टी देणारा तो गोपाळ. म्हणून गोकुळ हे जसं गाय वंशाबद्दल आहे तसंच गोकुळ हे मानव वंशांना सुद्धा लागू आहे. म्हणून गो गोरा म्हणजे पाडा आणि गोरी म्हणजे पाडी. जसं आपण मुलगा मुलगी म्हणतो तसा गो गोरा गोरी. आणि मानवाच्या बाबत अर्थातच बाप मुलगा मुलगी किंवा आई मुलगा मुलगी. म्हणून मानव कुळ आणि गाईचं कुळ ही दोन्ही गोकुळच आहेत. कारण गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे गाय आणि गाईचा वंश. अशा अर्थी मानव आणि अर्थातच गाई गुरे हे दोन्ही अर्थाने इंद्रियांचं कुळ म्हणून गोकुळच आहे.
आणि गायीचं कुळ अशा अर्थी गोकुळ म्हणजे गायीपासून होणारे पाडापाडी आणि वंश विस्तार. तर गोकुळ हे मानवालाही लागू आहे आणि गुरांना सुद्धा लागू आहे, लक्षात घ्या. आणि अशा गोकुळाचा जीवापाड सांभाळ करतो त्या देवाला गोपाळ म्हणतात. म्हणून गो गोरा गोरी तो गोकुळ जीवापाड सांभाळी तोची गोपाळ. आता पुढे पंचमहाभूत मेळी जीव जगत निर्माता नाव त्या गोविंद सर्वातुष्टी पुष्टी दाता. त्याच पद्धतीने पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं सम्मिलन करून किंवा पंचीकरण करून जीव आणि जगताचं निर्माण झालेलं आहे. या पंचीकरणाबाबत आपण या आधीच्या निरूपणात पाहिलेलं आहे. अशा अर्थी पंचमहाभूत मेळी जीव जगत निर्माता नाव त्या गोविंद सर्वातुष्टी पुष्टीदाता. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचा मेळ साधून जीव आणि जीवांचं जगत याचे निर्माण करणारा जो निर्माता आहे त्या निर्मात्याला नाव त्या गोविंद, त्या निर्मात्याला गोविंद म्हणतात. सर्वातुष्टी पुष्टीदाता, जो सर्वांना तुष्टी म्हणजे समाधान आणि पुष्टी म्हणजे शारीरिक संपन्नता किंवा तुष्टी पुष्टी म्हणजे समाधान आणि ज्याला आपण म्हणतो पुष्टता म्हणजे दष्टपुष्टता देतो. म्हणून पंचमहाभूत मेळी जीव जगत निर्माता नाव त्या गोविंद सर्वा तुष्टी पुष्टीदाता. पुढे जीवन क्रीडेत जीवा भेटवी मौज मजा सारथी रूप कृष्ण संसार रथ हाकारिता. त्या जीवाना जीवन क्रीडेमध्ये जीवाना जो मौज मजा मिळवून देतो, जीवाना जीवन क्रीडेमध्ये मौज मजा आनंद जो देतो असा जो कोण आहे तो या जीवांच्या संसार रथाला हाकारणारा, जीवांच्या संसार रूपी रथाला चालवणारा असा जो सारथी कृष्ण आहे तोच संसार रथ आकारणारा सारथी रूप कृष्ण जीवाला जीवन क्रीडेत मौज मजा आनंद मिळवून देतो. म्हणून जीवन क्रीडेत जीवा भेटवी मौज मजा सारथी रूप कृष्ण संसार रथ आकारिता. ईशाराधनेत जीव भक्त भक्ती रथ हरी पूर्वी निश्चित त्यांचे मनोरथ. जे जीव जी माणसे ईश्वर आराधनेमध्ये भक्तीमध्ये रथ भक्तीमध्ये मी माझे पण विसरून ज्या जीवांचा ज्या माणसांचा ईश्वरी आराधनेमध्ये ज्यांचा मी विसरला आणि अशी माणसे जी देवाच्या भक्तीमध्ये मीपणाचा ज्यांचा लय झाला आणि मी जेथे नाही तिथे तो म्हणजे देव आहे अशा अर्थी ईश्वरी आराधनेमध्ये तल्लीन झाल्यानंतर ईश्वरी आराधना करणारा मी माझे रूपे अहंकार रूपे उरत नाही आणि तिथे फक्त आणि फक्त ईश्वरच उरतो. अशा तऱ्हेने ईशाराधनेत म्हणजे ईश्वरी आराधनेत त्याच्या भक्तीमध्ये जे स्वतःला विसरतात भक्तिरत होऊन ज्यांचा मीपणा विसरला जातो असे जे जीव आहेत अशी जी माणसे आहेत त्यांचे मनोरथ निश्चितच जो पुरवतो त्या देवाला हरी असे म्हणतात. ईशाराधनेत जीव भक्त भक्तिरत हरी पुरवी निश्चित त्यांचे मनोरथ. तर आता मुखी कृती नांदे सबायांतरी. खरं बघायला गेलं तर माणसाच्या मुखेमध्ये वाचा रूपे आणि कृतीमध्ये अर्थातच क्रिया रूपे जो कोण नांदतो तो केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे. म्हणून मुखी कृती नांदे सबाह्यांतरी. सबाह्यांतरी म्हणजे शरीराच्या बाहेर आणि शरीराच्या आत मुखा वाटे वाणी रूपे आणि कृती रूप कार्यकर्मा वाटे जो कोण नांदतो म्हणजे सबाह्यांतरी मुखे आणि कृती कार्य रूपे जो नांदतो तो दुसरा तिसरा कोणी नसून अवघा श्रीहरी. तो केवळ आणि केवळ खरा त्याचा दिग्दर्शक म्हणा जो कोण आहे तो केवळ श्रीहरीच आहे. म्हणजे माणसांच्या मुखामध्ये आणि कृतीमध्ये
शरीर बाह्य आणि शरीरांतर्गत सर्व गोष्टींचं दिग्दर्शन करणारा, ज्याला डायरेक्टर म्हणतात, तो केवळ आणि केवळ श्रीहरी आहे. सदा नात्या विसरी त्याला कधीच विसरू नका. म्हणून मुखी कृती नांदे सबाह्यांतरी अवघा श्रीहरी सदा नात्या विसरी. तर आता आपण ही जी गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी नावं सांगितलेली आहेत, ही नावं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते ऐका काय आहे ते. गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्तात हरी. श्रुती आणि स्मृती रूपाने वेद वाङ्मयामध्ये ज्याला आत्मा परमात्मा ब्रह्म म्हटले आहे त्याचीच ही नावे आहेत. गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा भक्ता नित्य तारी. गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्तात हरी. श्रुती स्मृती रूप म्हणजे वेद वाङ्मयामध्ये, वेदांच्या तत्वज्ञानामध्ये आत्मा परमात्मा ब्रह्म म्हणून जो गौरवलेला आहे तोच श्रुती स्मृती रूप आत्मा नेहमीच भक्तांचे तारण करीत असतो. आणि त्या आत्म्यालाच गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी म्हणून या काव्यामध्ये आणि सर्वसाधारणपणे ही जी कृष्णाची नावे आहेत ती आत्म्याचेच दर्शन घडवणारी आहेत. म्हणून गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्तात हरी. म्हणून सज्जनो हे ध्यानात घ्या. गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्तात हरी हे समजून घेताना आपण जरी कृष्णाची नावे नेहमीच आपल्या मुखामध्ये नामामध्ये राहतील आणि अर्थातच त्या नामांचा उच्चार करता करता जर आपले वैयक्तिक असणे मी माझे पण किंवा मी माझे म्हणून जे काही दुसरं नाव आहे ते मी विसरून गेलो तर गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी ही 5 नावे घेणं ही नामी युक्ती आहे. म्हणजे गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी म्हणता म्हणता फक्त परमेश्वरच उरतो आणि मी माझे पण नष्ट होते. आणि जिथे सर्वत्र परमेश्वर आहे तो परमेश्वरच खऱ्या अर्थाने श्रुती स्मृती वेद वाङ्मयामध्ये आत्मा म्हणून गौरवलेला आहे. आणि तोच नेहमीच कधीही न चुकता भक्तजनांचे तारण करीत असतो, भक्तजनांचे संरक्षण करीत असतो. म्हणून अशा अर्थाने सुद्धा गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी ही नावे आपण ध्यानात घ्या आणि त्यांच्या भजनामध्ये त्या नामामध्ये वाचेच्या उच्चारणात असताच आपला जर सर्व जीवन व्यवहार चालेल तर खऱ्या अर्थाने श्रुती स्मृती वाङ्मयामध्ये जो आत्मा सांगितलेला आहे तो आत्मा तुमच्या सबाह्य अंतरी शरीराच्या आत आणि बाहेर नांदतो आहे. याचा तुम्हाला प्रत्यय आला की जिथे केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे तिथे संकटाची चाहूल सुद्धा लागू शकत नाही. अशा अर्थी त्याला परमेश्वर तारतो, त्याला कोणीही मारू शकत नाही. म्हणून परमेश्वर ज्याच्या पाठी आहे त्याला कोणत्याही तऱ्हेच्या भीतीचे कारण नाही. आणि याच अर्थाने स्वामी समर्थ सुद्धा म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे परमेश्वर चिंतनात मग्न राहून जर नीती नियमाधारे जर आपण सम्यक जीवन जगत असू तर कोणत्याही संकटाची भीतीची पर्वा करण्याचे कारण नाही. कारण या 5व्या कडव्यात 6व्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्तात हरी. तर श्रुती स्मृती वेद वाङ्मयात आत्मा म्हणून ज्याचा गौरव झालेला आहे तो आत्मा भक्ती करणाऱ्या सर्व जीवांना निश्चित संरक्षण देत असतो. अशा अर्थाने ही जे 6वं कडवं आहे त्याचा अर्थ नीट ध्यानात घ्या अशी आपणा सर्वांना विनंती आहे. गोपाळ, गोविंद, कृष्ण, हरी, श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा भक्ता नित्य तारी. तर आता हे अर्थ सांगून झालं. आता काव्य परत एकदा सरळ वाचून दाखवतो ते ध्यानपूर्वक ऐका. आत्मा नित्य भक्ता तारी. गो गोरा गोरी अवघे गोकुळ दिवापाड सांभाळी तोची गोपाळ. पंचमहाभूत मेळी जीव जगत निर्माता
नाव त्या गोविंद सर्वा तुष्टी पुष्टी दाता जीवन क्रीडेत जीवा भेटवी मौज मजा सारथी रूप कृष्ण संसार रथ हाकारिता ईशाराधनेत जीव भक्त भक्तिरत हरी पुरवी निश्चित त्यांचे मनोरथ मुखी कृती नांदे सबायांतरी अवघा श्रीहरी कदा ना त्या विसरी गोपाळ गोविंद कृष्ण हरी श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्ता तारी. तर या 6व्या कडव्यातले आश्वासन परमेश्वरी कृपेने तुम्हाला देत आहे ते ध्यानात घ्या. गोपाळ गोविंद कृष्ण हरी श्रीहरी श्रुती स्मृती रूप आत्मा नित्य भक्ता तारी. आणि या आश्वासनावर लक्ष ठेवून आपण आपला जीवन मार्ग परमेश्वराच्या नित्य आराधनेमध्ये मनन चिंतन निधिध्यासनामध्ये व्यतीत करावा अशी प्रार्थना करून आजचे हे निरूपण आत्मा नित्य भक्तातारी येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद अस्तु. सुदिन सुप्रभात.